त्याच्यासाठी ही प्रोसिजर आहे. प्रश्न असा आहे की गॅझेटमध्ये जे दिलेले आहेत कुणबी, आमचं काही हरकत नव्हतीच, पण गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी नाहीत अशा मराठ्यांना मग अशाप्रमाणे ही एक प्रोसिजर आहे, ही अडॉप्ट करायची आहे आणि त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. अरे तुम्ही असं कसं देऊ शकता? प्रश्न जर तुम्ही देतात कसे? आणि मी जर त्या मंत्रिमंडळाचा किंवा मंत्री असणं भाग सोडा, आज 35 वर्ष मी ह्या मंडल आयोगाच्या वेळेला सुद्धा बाळासाहेबांना मी सोडलं आणि मी ही लढाई लढतो आहे. जेवढं काय मला शक्य आहे तेवढं ह्या ओबीसींना, भटक्या विमुक्तांना देण्याचा प्रयत्न करतो. मी कसं काय गप्प राहू शकतो? हे जर चुकीचं जर होत असेल तर मी माझं मत मांडणार. मुख्यमंत्री असो, मराठा उपसमिती असो, हे दबावाला बळी पडले असं आपल्याला म्हणायचंय. आणि मला सांगा, असं एका तासामध्ये कधी बदल होतो काय कुठच्या JR मध्ये कागदपत्रामध्ये? तासन तास जातात. खालच्या त्या ते काय म्हणतात ते कक्ष अधिकाऱ्यापासून असं 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 जात आहे. आता हे नाही, तुम्ही इथं बसा आणि तो शब्द काढून दुसरा घेऊन या आणि ते तपासत येतात आणि पार साहेबिया करून सगळं येतं. आता हे कशा खाली होत आहे? हे दबाव खाली होत आहे का प्रेमा खातीर होत आहे? हे बरोबर आहे म्हणून होत आहे कशा? आता यात सगळा जो विचार आहे तो तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. आता आम्हाला जे कळतं तेव्हा हे चूक झालं. आणि आमचं दुसरं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तुम्ही द्या. तुम्ही काय म्हणायला पाहिजे हो तुम्ही की जे कुणबी आहेत, जे कुणबी आहेत परंतु काही कारणामुळे त्यांना हे प्रमाणपत्र मिळालं नाही, तर त्यांना ह्या अशा पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यात यावे. तुम्ही म्हणता मराठा समाजाला देणार आणि पॅन्डोरा बॉक्स तुम्ही ओपन केला. उद्या जाट म्हणतील, उद्या आणखी पटेल म्हणतील, सगळेच म्हणतील. उद्या हे एक गॅझेट, मग दुसरं गॅझेट, तिसरं गॅझेट, सगळं महाराष्ट्रामध्ये मराठा जातच राहणार नाही, सगळेच कुणबी. असं होऊ शकतं का? हे कसं? आणि मला सांगा, याचा परिणाम ओबीसीवर होणार नाही? ओबीसीच्याच वाटातलं जाणार ना? ओबीसीला धक्का लावणार ना? मी धक्का लावणार का म्हणजे काय? ढकलून देत नाही म्हणतो. तुम्ही त्यांच्या वाट्यातलं जे आहे कमी करता. खरं तर ओबीसी वोट बँक ही मोठ्या प्रमाणात भाजपाकडे आहे. राजकारणाचा थोडासा हा प्रश्न मी आपल्याला विचारते, ह्याचा किती मोठा फटका भाजपला बसेल? हे बघा, माझा सुद्धा DNA ओबीसी आहे, आहेच मुळी ओबीसीच आहे मी.